ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार 18 जानेवारी 2024चे दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला पाहायचं आहे. आज आहे भाद्रपद शुद्ध सप्तमी. आज ज्येष्ठा नक्षत्र आहे आणि आज गौरी पूजन केलं जातं. आजचा दिवस हा मध्यम दिवस आहे. आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया. लाभदायी वेळ आहे सकाळी 7:58 ते 9:30. अमृत वेळ आहे सकाळी 9:30 ते 11:01 आणि सिद्धी वेळ आहे दुपारी 12:31 ते 2:02. पण दरम्यान राहू काळ आहे सकाळी 10:30 ते 12. राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया आजचं राशी भविष्य. 1. मेष. आजच्या दिवशी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अपरिहार्य राहील. काहीसा नैराश्य, उदासीनता, ताणतणाव याने युक्त दिवस जाऊ शकतो. त्यासाठी मनसामर्थ्य प्रार्थना दिवसात 2-3 वेळा ऐका. मनोबल काहीसे डळमळत होऊ शकते. 2. वृषभ. आपल्या आवडत्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. आपल्या कामाच्या स्वरूपात बदल घडवून येईल. जबाबदारीमध्ये वाढ होऊ शकते. संततीचे योग्य संवाद साधणे गरजेचे राहील. 3. मिथुन. आजच्या दिवशी काही कडू गोड अनुभव येतील. काही प्रिय तर काही अप्रिय समाचार प्राप्त होतील. त्याचा ग्रहसौख्यावर परिणाम होऊ शकतो. शांत चित्त व स्थिर बुद्धीने आजचा दिवस व्यतीत करा. कर्क. आजच्या दिवशी कोणतेही अवास्तव धाडस करण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही निर्णय योग्य विचाराने घ्या. आपल्या निर्णयात थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन घेतल्यास त्यांचा निश्चित त्याचा फायदा तुम्हाला प्राप्त होईल. 5. सिंह. आजच्या दिवशी पूर्वी घेतलेले कष्ट फलद्रूप होताना तुम्हाला दिसतील. भाग्याची साथ लाभल्यामुळे उत्कर्षाचा मार्ग प्रशस्त बनेल. आध्यात्मिकतेकडे तसेच धार्मिकतेकडे ओढा राहील. 6. कन्या. आजच्या दिवशी एक नवा उत्साह उमेद संचारेल. मनोबल वाढवणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडतील. रोजच्या जीवनातील घटना गती घेऊन वेगवान होतील. 7. तुळ. आजचा दिवस काहीसा खडतर कष्टप्रद जाऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मात्र विनाकारण कोणतेही दडपण घेऊ नका. शांततेने आजचा दिवस व्यतीत करा आणि मनसामर्थ्य प्रार्थना ऐका. 8. वृश्चिक. आजच्या दिवशी आपल्या कार्याची दखल घेतली जाऊन आपण प्रशंसेस पात्र ठराल. आज आपल्या शब्दाला मान प्राप्त होईल. आपले मत ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे मनोबल उंचावेल. 9. धनु. आज आपल्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र कामाप्रती आपला उत्साह दांडगा असल्याने आपण त्या सर्व समस्यावर समाधान शोधून काढाल. 10. मकर. आज सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव घ्याल. आजच्या दिवशी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्या. 11वी रास आहे ती आहे कुंभ. आजच्या दिवशी एकाच वेळी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एक प्रकारची निराशा मनात करून राहील. कलह सदृश्य परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याकरता मनसामर्थ्य प्रार्थना ऐका. आणि 12वी रास आहे मीन. आज घरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी आवश्यक घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या मताचा आदर करूनच तुम्ही तुमचे निर्णय घ्या.
नाहीतर विनाकारण तुमच्यात मतभेद होतील, मतभेद होणार नाहीत याची दक्षता, याची काळजी मात्र अवश्य घ्या. माझ्याकडे दर गुरुवारी कोल्हापूर या ठिकाणी, दर सोमवारी शिराळा या ठिकाणी योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो. त्या दरबारामध्ये तुम्ही या आणि तुमची कुंडली असेल, कुंडली नसली तरी जन्मतारीख किंवा तुमची हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या कौटुंबिक समस्यांचं निराकरण केलं जातं. तर या दरबारात या आणि कौटुंबिक समस्याच्या मुक्तीतून आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. शुभम होतो. धन्यवाद.